नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोणतीचं पातळ उसळ बनवूया. कोणती 2 वेळेस जेवण सकाळी पाण्यात भिजत ठेवले आहे. हे बघा किती छान भिजले आहेत. आता याच्यामधलं पाणी काढून टाकूया. कोणती मधलं पाणी काढून झालं आहे. कुकर मध्ये टाकूया. या वाटीनं अर्धी वाटी मी कोणती भिजत ठेवले होते. आपण जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. कुकर मध्ये मीठ टाकूया. याला व्यवस्थित फिरून घेऊया. शिजायला जेवढं लागते तेवढं आपण पाणी टाकूया. मोठ्या गिलासनं अर्धा गिलास पाणी टाकले आहे. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. गॅसवर कुकर ठेवूया. 4 शिट्ट्या करून घेऊया. आपली कोणती शिजेपर्यंत आपण मसाला तयार करूया. 10 ग्राम खोबरा घेतले आहे. त्याला बारीक कट करून घेऊया. आपला पूर्ण खोबरा कट करून झाला आहे. 2 कांदे कट करूया. दोन्ही साईडचं बोट काढून टाकूया. कांद्यावरचा शिलटा काढूया. कांद्याचं बोट चांगलं नसते काढून टाकूया. कांद्याला बारीक कट करूया. आपले दोन्ही कांदे कट करून झाले आहे. एक टमाटा स्वच्छ धुवून घेतलेलं कट करूया. टमाट्यामधले बिया चांगल्या नसतात काढून टाकूया. टमाट्यामधले बिया काढून झाले आहे. टमाट्याला बारीक कट करून घेऊया. टमाटा आपला कट करून झाला आहे. कुकरचे 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. कुकर साईडला ठेवूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. गॅस पेटवूया. तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. मसाला आपण लोखंडाच्या तव्यात, अल्युमिनियमच्या तव्यात, कढईमध्ये कशात पण भाजू शकता. कोथिंबीर घेऊन घेऊया. कोथिंबीर घेऊन झाला आहे. कोथिंबीरचं बोड काढून टाकूया. कोथिंबीरला बारीक कट करूया. कोथिंबीर आपला बारीक कट करून झाला आहे. आपला तवा गरम झाला आहे. 10 ग्राम खोबरा कट केलेलं टाकूया. सुक्या खोबऱ्याला फिरवूया. थोडंसं तेल टाकूया. आणखीन फिरून घेऊया. आपला खोबरा लालसर होईपर्यंत भाजूया. आपला खोबरा भाजून झाला आहे. काढूया. 2 कांदे कट केलेले भाजून घेऊया. कांद्याला पण फिरवूया. कांद्यावर थोडं तेल टाकूया. तेल टाकल्याने कांदा चांगला भाजतो. थोडंसं मीठ टाकूया. म्हणजे कांदा आपला लवकर फ्राय होतो. कांदा लालसर होईपर्यंत भाजूया. कांदा आपला भाजून झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. गॅस बंद करूया. मसाला आपला 2 मिनिटं थंड होऊ देऊया. मसाला थंड झाल्यावर मिक्सरला वाटल्यावर आपला मिक्सरचा भांडा खराब होत नाही. 2 मिनिटं झाले आहेत. आपला मसाला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. म्हणजे आपला मसाला एकदम बारीक होतो. आपला मसाला वाटून झाला आहे. मसाला आपला बारीक झाला का बघूया. हा एकदम बारीक बारीक झाला आहे. असेच पाहिजे आपल्याला मसाला. गॅस पेटवूया. पॅन कढई ठेवूया. कुंदीची भाजी बनवायसाठी कोणचं पण कढई चालते. अल्युमिनियमचं कढई, लोखंडाचं कढई. आपण पॅन कढईमध्ये बनवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. 1.5 चम्मच तेल टाकूया. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चम्मच राई टाकूया. 1 चम्मच जिरा टाकूया. जिरा राईला परतून घेऊया. जिरे राई आपले कसे कडकड करत आहेत. जिरे राई आपले कळले आहेत. अद्रक लसणाचं पेस्ट 1 चम्मच टाकूया. अद्रकला व्यवस्थित फ्राय करूया. आपला अद्रक लसूण फ्राय झाला आहे. 1 टमाटा कट केलेला टाकूया. गॅस स्लो करूया. म्हणजे आपला टमाटा करपणार नाही. टमाट्याला व्यवस्थित फ्राय होऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपल्या कुकरचा हवा गेला का बघूया. आपल्या कुकरचा हवा गेला आहे. ढक्कन काढूया. बघूया आपली कोणती कशी शिजली आहे. हे बघा एकदम नरम नरम शिजली आहे. असे शिजायला पाहिजे. आपला टमाटा फ्राय झाला आहे. या चम्मचने 1.5 चम्मच मिरची पावडर घेतली आहे.
आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. एक चम्मच हळद पावडर टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. मसाला वाटून घेतलेला टाकूया. मसाल्याला व्यवस्थित फिरून घेऊया. मसाला चांगला फ्राय होऊ देऊया. एक चम्मच गरम मसाला टाकूया. एक चम्मच धनिया पावडर टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. काश्मीरी मिरची एक चम्मच टाकूया. काश्मीरी मिरची तिखट राहत नाही, खाली भाजीला कलर येतो आपल्या. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपला मसाला फ्राय झाला आहे. शिजून घेतलेली कोणती टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. भाजीमध्ये टाकायला आपण पाणी गरम करून घेऊया. एक गिलास नाही, एक गिलास मी पाणी गरम करून घेत आहे. आपल्या कोणतीच्या भाजीचा किती छान स्वाद येत आहे. एक गिलास पाणी गरम करून घेतलेलं टाकूया भाजीमध्ये. पाणी गरम करून टाकल्याने आपली भाजी चविष्ट बनते. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. एक 2 मिनिटं मस्त उकळी येऊ देऊया आपल्या भाजीला. झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाले आहे. आपली कोणतीचा उसळ बनला का बघूया. वा, छान छान उकळी आली आहे. एकदम गाढा गाढा झाली आहे आपली भाजी. कलर पण किती छान आला आहे. आपल्या कोणतीचा उसळ बनून तयार झाला आहे. शिजते वेळेस आपण पाव चमच मीठ टाकले आहे. आता पाव चमच मीठ टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपल्या कोणतीचा उसळ बनवून तयार झाला आहे. गॅस बंद करूया. या पद्धतीनं कोणतीचं पातळ उसळ बनवून पहा, खाऊन पहा. भातासोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत पण खाऊ शकता. आपल्या कोणतीच्या उसळचा किती छान स्वाद येत आहे. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.